बेस दे माझं प्रेम रे
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वर देई, संचरोणी राही हृदय माझ्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही न मागो आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. योंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुक्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. हे दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. तुकाराम 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 विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजज्ञानदेवं. नरदेह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी व्यर्थची गेले, नाना घाते मृत्यूपंथी. बर्वे झाले वाचून आलो इथवरी,
नाही पडलो मृत्यूचे आहारी उरले ते हरी तुम्हा समर्पण आता बंधू श्रोते सज्जन ज्या खंड सावधान जयाशी त्रिकाळाचे ज्ञान सदा सर्व काळ निराभिमानी आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचिनी पुण्य पावन वेद ज्ञान प्रगटले जनी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयार्विरंदे भवं भवानी सहितं नमामि शिव भोळा चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव शिव भोला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ याला थोडासा बेस द्या इको कमी करा बेस द्या ताकद द्या अखिल कोट ब्रह्मांड नायक देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबाराय अच्छा भंगातून रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याकडं आपल्या अंतरंगातली मागणी मागतात जी संसारिकाला परमार्थिकाला साहित्यिकाला साधकाला मुमुक्षुला सगळ्यांना गरजेची आहे अशी मागणी सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे महाराज पाठ नाही असा अभंग नाही कीर्तनकार उशीर झाला की 2 नंबरला हाच अभंग असतो आम्ही रोज म्हणतो पण काही अभंग गोमुख असतात आणि काही अभंग हे व्याघ्रमुख असतात काही अभंग दिसायला अवघड असतात पण अर्थानं फार सोपे असतात काही अभंग म्हणायला अवघड असतात अर्थानं सोपे असतात त्याला व्याघ्रमुख म्हणावं आणि काही अभंग मात्र म्हणायला सोपे असतात पण अर्थानं गहन असतात खोल असतात चिंतनीय असतात त्याला गोमुख अभंग असं म्हणावं विठ्ठल विठ्ठल असा हा गोमुख असलेला अतिशय सुंदर सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेला मुखारविंदामध्ये सदैव पाठातला असलेला हा गोड अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आजच्या चिंतनाला प्रथम श्रावणीय सोमवारच्या निमित्तानं आयोजन ज्यांनी केलं या भागातलं वैभव माझे आमदार वाऱ्यालाही धक्का लागू नये मुंगी पायाखाली मरू नये चंदनासारखा ज्यांनी देह झिजवला चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापकपण धरतीचं धारिष्ट्य आचार्याचं आचार्यपण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व कर्णाचं दातृत्व गुलाबाची कोमलता समुद्राची खोली वात्सल्याचा पदर आणि अमृताचा पाहणा होता राजकारणापेक्षा समाजकारणाला ज्यांनी व्हॅल्यू दिलं आणि समाजकारणातून समाज घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय माजी आमदार गणपतराव पाटील असतील यांच्या स्मरणार्थ आणि कैलासवासी श्री मधुकर दादा कांबळे यांच्या स्मरणार्थ आजची शिवाय आमचे परममित्र विजयरावजी कांबळे असतील उद्योगपती आणि सुरेशरावजी गावडे सुरेश रोज नर्सरीचे मालक आमचे सुरेश शेठ यांच्या माध्यमातून ही कीर्तन शिवाय ज्यांच्या थापेन अवघा महाराष्ट्र वेडा व्हावा अलीकडं संस्था सगळ्यांच्याच आहे पण महाराज त्यात कीर्तनकार प्रवचनकार कमी तयार होतात बाल कामगार जास्त असतात पण अलीकडं आमच्या महाराजांचं तसं काही पाहायला मिळत नाही महाराजांचं
स्वतःचीच आध्यात्मिक पातळी आणि तयारी असल्यामुळं महाराजांनी अतिशय संस्था चांगल्या प्रकारे चालवली. दरवर्षी सप्ताह करतात गणेश महाराज, आणि ज्यांच्या वादनानं आपल्याला आनंद मिळाला ते आदरणीय माझे परममित्र, या भागाचं वैभव नाही तर पुणे जिल्ह्याचं वैभव गणेश महाराज असतील. आदरणीय महेश महाराजांनी, तेजस महाराज दोघांनी अतिशय सुंदर चाल गायली, समर्पक गायली. भाव विश्वामध्ये तुम्हा आम्हाला नेलं. ही सगळी माऊलीची लेकरं, विनेकरी, टाळकरी, साई क्रिएशन हे यूट्यूब चॅनल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या घरी जाणं झालं, शेळ्या वळणाऱ्या बापाचं पोरग गायकनॉलॉजी झालं, इंदापूरमध्ये ज्यानं दवाखाना टाकला, आमचे परमश्रेय नरोटे डॉक्टर असतील, यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यावेळेस येण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून येण्याचा योग आला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. पहिली शंका क्लिअर करतो की श्रावणीय सोमवार आहे आणि श्रावण सोमवाराला यांनी पांडुरंगाचा अभंग घेतला. मला त्यात काही फरक वाटत नाही. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, फार काही असं वाटत नाही, कारण भगवान शिवाची पिंड माझ्या पांडुरंगानं आत्ताच्या अवतारामध्ये मस्तकावर धारण केलेली आहे. त्यामुळं दोन्हीही एक एकाचे हृदय, त्याच्यावर जास्त काही बोलावं असं मला आता काही वाटत नाही. म्हणून सगळ्यांच्या पाठातला अतिशय गोड अंतकरणातला अभंग चिंतनाला घेतला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. स्तवन करून जगद्गुरु तुकोबराय मागणी मागतात देवाकडं. मागणी मागणाऱ्यांमध्ये सुद्धा फरक आहे महाराज. आपल्याला गरज असावी आणि ते आपल्याकडे नसावं तेव्हा मागणीची तयारी होत असते. जर घरामध्ये आहे आणि गरजही नाही, अशा वेळी मागणी कधीच उद्गृत होत नाही, अंतकरणातून प्रवाहित होत नाही. ज्यावेळी गरज नाही आणि आपल्याकडे उपलब्धी नाही, त्यावेळी सुद्धा मागणी तयार होत नाही. गरज आहे पण उपलब्ध नाही, त्यावेळेस अंतकरणामध्ये मागणी तयार होत असते. पहिला प्रश्न आहे. मग मागणी कधी होते? मी नेहमीच सांगितलं की संबंध देवाचा जीवाशी आहे. देहाच्या संबंधानं जी मागणी तयार झाली ती आयुष्यभर तुम्हाला परमार्थाच्या वाटेवर घेऊन जाणार नाही दादा. संसाराच्या वाटेवर घेऊन जाईल, संसार सुखाचा होईल, पण मात्र ईश्वर भेटेलच याची शाश्वती नाही. संबंधाच्या अंगानं जर विचार केला, देहाचा संबंध देवाशी कधीच नाही. देहाचा संबंध संसाराशी आहे आणि जीवाचा संबंध कधीच संसाराशी नव्हता. आत्म्याचा संबंध कधीच संसाराशी नव्हता. तो फक्त देवाशी आणि देवाशीच आहे. वाक्य ध्यानात ठेवा. कारण साधी आणि शांत वेदांताच्या परिभाषेनं जर गेलो तर ज्याची उत्पत्ती लय आहे असा देह आहे, पण आत्म्याची कधी उत्पत्ती नाही आणि लयही नाही. त्यामुळे त्याचा संबंध संसाराशी नाही, त्याचा संबंध फक्त देवाशी आहे. विठ्ठल 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 विचार सागराच्या पहिल्याच तरंगामध्ये संबंधाचं चिंतन आलं. प्राप्य प्रापक भाव संबंध आहे, जनक जनुक भाव संबंध आहे, प्रतिपादी प्रतिपादक भाव संबंध आहे, कार्य कर्तृत्व कार्य कारण भाव संबंध आहे. चार अंगानं विचार केला तर देवाशी संबंध देहाचा कधीच येत नाही. देवाशी संबंध येतो तो फक्त आत्म्याचा. कारण आत्मा बॉक्स सोडून दुसऱ्या बॉक्समध्ये जात असतो. आत्म्याला कधी मरण नाही. मरतो तो देह. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीराय विहाय जीर्णा अन्यान्य शयांती नवानी देही. म्हणून देहाचा संबंध झालं का मावशी? तुझं झाल्यावर आपण कीर्तन करू. आयुष्य गेलं ग त्या गटारामध्ये संसाराच्या. अर्धा तास आली हरणेश्वराच्या मंदिरात, रोज तीच बायको, तोच नवरा, त्याच गाया, तीच मसाड, तोच संसार. जरा 1-2 तास तर विचार कर ईश्वराचा. मला फार बोलता येतं पण मी कधीही अवांतर बोलत नाही. त्याचं काय, आणि मला बोलायला लावूही नका. अर्धा तास आला ना, शांत राहा. देवानं जे डोळे दिलेत त्यानं मूर्ती पाहावी हरणेश्वराची, लिंग पाहावं, पांडुरंगाची मूर्ती पाहावी. कान दिले त्यानं गुणगान ऐकावं, हात दिले त्यानं नतमस्तक व्हावं.
जोडावेत हात. आणि जर एवढं करता येत नसेल तर समजावं आपलं पाप आपल्याला काही करू देत नाही. वाक्य ध्यान, आणि ते पाप मातीत नेऊन तुका घाला. म्हणे नाडा पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड. देहाचा संबंध देवाशी कधीच नाही, जीवाचा संबंध देवाशी. महाराज, देवाकडं संसारातलं काही मागायला जाऊ नका, देवाकडं देवच मागायला जा. तुम्ही संसारातलं मागायला जाता, त्यामुळं मंदिर, प्रार्थना स्थळ कमी आणि तक्रार निवारण केंद्र तुम्हाला वाटायला लागली. काय झालंय? प्रत्येक जण तो देव म्हणतो, अरे अर्ज काय करतो, मला माग. मला मागितलं की सगळंच मिळालं महाराज, पण मागत नाही ते दुर्दैव आहे. तुम्हाला सांगू, विठ्ठल पाहायचा असेल तर पंढरपूरला जावं लागेल, पण विठ्ठल जगायचं असेल तर मन बदलावं लागेल. वाक्य ध्यानात ठेवा. विठ्ठल दिसेल तुम्हाला पंढरपूरला, अडचण नाही, पण विठ्ठल जगता येणार नाही महाराज, जगता येणार नाही. जगायचं असेल तर तुम्हाला मनच बदलावं लागेल. आणि ज्या दिवशी मन बदलाल, अजून एक टप्पा सांगू, पंढरपूरला तुम्हाला मंदिरात विठ्ठल दिसतो, पण या हृदयरूपी मंदिरामध्ये जर मन बदललं तर क्षणाक्षणाला विठू माऊलीचं दर्शन होईल. वेगळं काही नाही. तिथं कधीतरी विठ्ठल दिसतो तुम्ही गेल्याच्या नंतर, तुमच्या जवळ आहे. तुमची मागणी जी आहे ना ती बदलली पाहिजे दादा, आणि जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत उपयोग नाही. आणि म्हणून मी सांगितलं की माणसानं मन बदलण्याची गरज आहे. ड्रेस बदलले, ऍड्रेस बदलले, पण माणसं मन बदलायला तयार नाही. मी कीर्तनाला गेलो की लोक म्हणतात, महाराज आता आम्ही इंदापूरवरून पुण्यात राहायला गेलो. तू राहायला हाय सोसायटीत गेला, राहायला फ्लॅट घेतला, पण तुझी विचारसरणी भिकार वृत्तीची असेल, विचारसरणी जर जगाला त्रास देण्याची असेल, जगाला जगू देण्याची नसेल, एकच वाक्य आजच्या कीर्तनातलं लक्षात ठेवा. तुम्हाला सांगू, घरात संसार पाहिजे, व्यवहारात पैसा पाहिजे, हाताला काम पाहिजे, आणि हृदयामध्ये माझा विठुराया पाहिजे. पास, तुमचं जीवन सफल झालं. वेगळं काही करण्याची गरज नाही, काही करण्या. शेतात कष्ट पाहिजे बघा, हाताला काम पाहिजे, घरामध्ये संसार चांगला पाहिजे, आणि हृदयाच्या मध्यभागी माझा विठुराया पाहिजे. व्यवहारामध्ये माणुसकी पाहिजे. गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी. ही देव देवळे सारी हिंडून परत आलो, भिंती पल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी. माणसं शोधण्याची गरज आहे. म्हणून मागणीचा उद्भव त्याच वेळेस होतो. गरज आहे महाराज, ज्यावेळी गरज नसेल आणि वस्तू अवेलेबल नसेल त्यावेळी मागणी तयार होते. मला कधी सांगा, तुम्ही कुणाकडे गेला, म्हणलं का हो मला वाटीभर विष द्या, द्या विष, मला फार गरज आहे, असं कोण म्हणतं का? म्हणत नाही, कारण त्याची गरजही नाही आणि उपलब्धी सुद्धा नाही. कळालं तर पहा. दुसरा मुद्दा सांगतो. 1 कोटीच्या गाडीतून तुमच्या दारापुढे व्यक्ती उतरला, सुटा बुटातला आहे, टाय घातलेला आहे. 1 करोड रुपयाच्या गाडीतून उतरला आणि तुमच्या दारापुढे उभा राहिला, म्हणला बघा ना 3 दिवस खायला नाही हो, काहीतरी शिळ पाका असेल तर द्या, असं म्हणेल का हो कोणी? म्हणेल का? बरं काय गरीबाला भूक लागते म्हणजे श्रीमंताला भूक लागत नाही का हो? गरीबाला भूक लागते आणि श्रीमंताला भूक लागत नाही का? दोघांनाही भूक लागते, उलट गरीबाला अन्नाचीच लागते. श्रीमंताला कशा कशाची लागते तुम्हाला काय सांगू. श्रीमंताला जर भूक लागली तर दुधात सुद्धा शॅम्पू टाकते. श्रीमंताला जर भूक लागली तर दुधामध्ये सुद्धा वे प्रोटीन पावडर टाकते, केमिकल टाकते. गरिबांची पोरं मारते पण स्वतःची पोरं जगवते महाराज.
स्वतःची पोरं उद्योगपती झाली पाहिजे, स्वतःचा ब्रँड झाला पाहिजे, पण लोकांची लहान लहान लेकरं यमाच्या घशापर्यंत नेऊन घालतंय. सांगा ना. ज्ञानोबरायांनी ओवी वापरली त्याच वेळेस कळालं होतं ज्ञानोबराला दुधात भेसळ होणार आहे म्हणून. ज्ञानोबराय काय बुवा नव्हते, ज्ञानोबराय काय भगत नव्हते, मनोरमामा नव्हते, ज्ञानोबराय खरात नव्हते. महाराज काय करावं मला कळत नाही. खरातकडे जाणारा माझा भोळा माणूस कधीच नाही दादा. बाबासाहेबांच्या विचाराचा नाही, सावित्रीबाईच्या विचाराचा नाही, ज्योतिबाच्या विचाराचा नाही, बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस ज्ञानानं पक्का झाला तो खरात कधी गेला नाही. वाक्य द्या ना. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचाराचा मनुष्य खरातकडे गेलं कोण? राजकारणी. ज्यांचे करोडो रुपये पडलेले आहेत ही लोक सगळी रांग लावून होती महाराज, रांग लावून होती. आणि तुम्हाला मी सांगू का, ज्या दिवशी आम्ही ज्ञानोबराच्या मांडीवरून उठलो, तुकोबराच्या मांडीवरून उठलो, त्या दिवशी आम्ही बागेश्वर बाबा धामच्या धाम सरकारला पोहोचलो. कळालं तर पहा. त्या दिवशी मनोहर भोसलेच्या आश्रमात पोहोचलो आम्ही. त्यावेळेस खरातच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. कधी? ज्यावेळी ज्ञानोबरायचं बोट सोडलं, तुकोबरायचं बोट सोडलं, ज्योतिबाचं बोट सोडलं, बाबासाहेबाचं संविधान सोडलं, त्यावेळेस आम्ही तिथं जाऊन पोहोचलो. आणि महाराज असे खरात तयार झाले पाहिजे, पण ते दरवर्षी सापडले सुद्धा पाहिजे. कळालं तर पहा मी काय बोल. खरात तयार झाले पाहिजे, सापडले पाहिजे, म्हणजे घाण निपटली जाईल एकदाची. आणि तुम्हाला सांगू का, 100 वर्षानंतर मंदिर पाडून घर पाडून बांधलं पाहिजे, 500 वर्षानंतर मंदिर पाडून बांधलं पाहिजे, आणि 1000 वर्षानंतर धर्माला आग लावली पाहिजे. धर्म कधीच जळत नाही, जळतो तो कचरा, शिल्लक राहतो तो शुद्ध धर्म, आणि येतो धर्म ततो जया. विठ्ठला 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 ज्ञानोबरायांना त्यावेळेस कळालं होतं. ज्ञानोबराय हुशार होते महाराज. ते काय, अरे ज्यांना तुम्ही बुवा म्हणलं ती तुरुंगात आहेत, आणि ज्यांना महाराज म्हणलं ते 750 वर्ष झालं समाधीत भजन करतायत आळंदीत. ज्ञानदेवे घेतले दान, ज्ञानदेवे घेतले ज्ञानोबराय महाराज महाराज. आणि ज्यांना महाराज म्हणलं, 450 वर्षापूर्वी देहूच्या वाळवंटात बसून त्यांनी जगाची फिलॉसॉफी लिहिली. ज्यांना महाराज म्हणलं, 750 वर्षापूर्वी त्यांनी इंटरनेटचा शोध सांगितला. 750 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की हे सगळं होत राहणार, दूध भेसळ होणार, कारण गोचिडांना प्युअर दूध कळणार नाही. हे ज्ञानोबरांनी त्यावेळेस सांगितलं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या ते अवेरुणी गोचिड अशुद्ध काय. ह्या गोचिडांना शुद्ध दूध काय करणार आहे? हे गोचिड असल्यामुळं यांना भेसळ करावी वाटली. महाराज विठ्ठला 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 ऐका, या जगाच्या पटलावर जे जे आपल्याला पाहिजे, म्हणून मी मगाशी बोललो की ज्ञानोबरायचं ऐका, तुम्ही तुकोबरायांचं ऐका, त्यांच्या मांडीवर बसा, जीवन साफल्याकडे जाईल. माणसं ऐकत नाही हे दुर्दैव आहे, ऐकत नाही. ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे जे सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये ज्ञान, प्युअर ज्ञान जर पाहायचं असेल तर संतांशिवाय कोणाकडे नाही दादा, संतांशिवाय. आणि जो ज्ञानानं परिपक्व झाला त्याला कुठं जायची गरज नाही. आता ज्ञानही शुद्ध राहिलं नाही. जे बाहेरचं वाटतात ते, जे ज्ञानेश्वरीत आहे, जे गाथ्यात आहे ते शुद्ध आहे महाराज. बाकीचं काय ज्ञान आहे? सरकार कोणाचंही असू द्या, पेपर फुटतात म्हणजे फुटतात. फक्त यावर्षी नीट फुटले नाही, आणि नीट न फुटल्यामुळं नीट न फुटल्या, दरवर्षी फुटतच होते, फक्त यावर्षी नीट फुटले नाही. अरे बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून पोरांना जीव घालणारे कुठं पूर्वीच्या काळचे, मांडीवर बसून शिकवणारे कुठं, आणि पोराला डॉक्टर करायच्या नादात हा माटेगावकर का मोठेगावकर
यानं आणि म्हणून झुरळ पार्टी तयार झाली बघा. झुरळ पार्टी पुढे अत्यंत मोठे मोठे प्रश्न आहेत सध्या. ह्या पोरांपुढे मी परवाच्या दिवशी एक रात्री 10-11 वाजता एक रील टाकला इन्स्टाला. 10 लाख लोकांनी पाहिलाय तो. सद्दांची पोरांची. आणि मला काल दिवसभरात नारदाच्या गादीवर उभा आहे 100 ते 200 फोन आले महाराज मुला मुलींचे की महाराज आत्महत्या करावी वाटते, डिप्रेशन वाटतं, तुम्ही जो विषय मांडला तो ज्वलंत आम्ही जगतोय, आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आता आईवडील डिप्रेशन मध्ये गेलेत आणि तुम्ही आमची व्यथा मांडली, पण ती किती योग्य शब्दात मांडली. म्हणले कीर्तनकार मांडतात पण विनोदाच्या व्यंगाच्या दिशेनं, आणि ज्यावेळी ते व्यंग करतात त्यावेळी गावातली लोक आमच्याकडे पाहत असतात. मी विषय मांडला होता, प्रत्येक गावात 15, 20, 50 पोरं अशी आहेत का बिगर लग्नाची ज्यांची लग्नच होईना अलीकडे. आणि इतकी भयान परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. आणि मी बोललो होतो, जे मोबाईलवर पडी काय, जे व्यसन करतंय ते कुठूनही पोरगी शोधून घेऊन येते, आणि जे सज्जन आहे ना ते ठार मेलं त्याचं लग्न जमना बघा. आता त्याचं सज्जन असणं हे पाप आहे का मला सांगा बरं. तू सगळं अवघड काम आहे. मी कधी कधी विचार करत राहतो, हे सगळं बोललो मी, आणि त्याबद्दल अनेक लोकांच्या 57,000 लोकांनी ती रील नुसती शेअर केली, एकमेकाला पाठवली महाराष्ट्रामध्ये. म्हणजे किती लोक दुःखी आहेत विचार केला का तुम्ही? किती लोक दुःखी आहेत. ही झुरळ पार्टीची जी आता जी क्रेज आहे, ही तरुण पोरांपुढे आमच्या फार मोठे प्रश्न आहेत. मला सांगा, प्रश्न होऊन जगण्यापेक्षा, प्रश्न घेऊन जगण्यापेक्षा आता उत्तर घेऊन जगायची गरज आहे. मला एक सांगा, आताच्या पोरांनी लग्न होत नाही म्हणून दुःखी होऊ नये. एकट्यानं सुद्धा राहणं आणि स्वतःसाठी सुखी राहणं शिकलं पाहिजे. नाही होत. प्रश्न होऊन आणि प्रश्न घेऊन जगण्यापेक्षा आता उत्तर घेऊन जगायची गरज आहे. आणि ज्यांचं झालंय त्यांचं तरी कुठं लय बरं आहे. जो खाए वो भी पछताए आणि जो ना खाए वो भी पछताए. अहो, ही गेल्या वर्षी झालेली लग्न डिवोर्सला आहेत महाराज. या वर्षी सगळ्यात जास्त आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पिटिशन दाखल आहेत बघा. आणि पुरी सुद्धा हुशार आहेत महाराज. ज्यांचं झालंय त्यांचा एकमेकावर विश्वास नाही. मोबाईलला एवढे लॉक आहेत, प्रत्येक ऍपला लॉक आहे, पण पुरी एवढ्या हुशार आहेत, ते झोपल्यावर त्याचा अंगठा लावितात. सगळा डाटा ट्रान्सफर करून घेतात, दुसऱ्या दिवशी पिटिशन. एकमेकावर अजिबात विश्वास नसणं. आणि तुम्हाला सांगू का, कुटुंब व्यवस्था काय म्हणजे, एकमेकावर विश्वास नाही तरी एकत्र राहतात, यालाच कुटुंब व्यवस्था सध्या म्हणायची. अजिबात विश्वास नाही एकमेकावर. आणि तुम्हाला मी एक सांगू का, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर चालत असतं, तुकोबाराय म्हणतात. पण सध्या हे सगळं संपलेलं आहे. त्यामुळे ज्यांचं झालंय इथून पुढचा काळ फार अवघड आहे. आताची परिस्थिती जर पाहिली, कुटुंब व्यवस्थेची घंटा वाजलेली आहे. आणि ज्या दिवशी कुटुंब व्यवस्थेला कोर्टाला संरक्षण द्यावं लागलं, त्यावेळेस समजावं कुटुंब व्यवस्था भारतातली संपलेली आहे. विठ्ठला 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 फक्त आताच्या पोरांनी नीट राहावं बाबा. मला एवढंच वाटतं. बघा, मी रोज फिरतो महाराष्ट्राच्या वाटेवर, रोज फिरतो महाराज. तुम्हाला सांगू, घरातून गेलं की म्हातार बाप वाट पाहत असते, माझं लेकरू कधी घरी येईल. अरे, रस्त्याला लागेपर्यंत पोत्यावर बसून लेकराकडे पाहत असते गाडी घेऊन जाताना. मला सांगा, आई वाट पाहत असते, जेवायची थांबलेली असते. तरुण बायको लग्न झालं असेल तर 6 महिन्याच्या मुलीला मांडीवर घेऊन रस्त्याकडे वाट पाहत असते. आणि लग्न झालं नसेल तर घरातले आईबाप वाट पाहत असतात. पण हे बेफाम गाडी चालवतं महाराज. आणि महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे, रस्ते चांगले झालेत पण अपघाताची संख्या जास्त वाढली. वाक्य ध्यान ठेवा. प्रत्येक गावात अशी काही घरं आहेत का त्यांनी भोगलंय, ते तुकडे तुकडे जमा करून आणून पोराला जाळलंय. विचार करा. म्हणून आताच्या पिढीनं सावधानतेनं जीवन जगलंय. अरे, आयुर्वेद सांगतं 100 वर्ष जगणं हा आमचा अधिकार आहे. आणि जर 100 वर्षाच्या अगोदर जर मेलो तर ते मरण नाही दादा, ती आत्महत्या आहे. विठ्ठला 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 म्हणून जाता तुम्हाला सांगतो की मागण्याची गरज आहे.
गरज आहे आणि वस्तू उपलब्ध नाही त्यावेळी मागणी तयार होत असते. कुणीही येतो तुमच्याकडे म्हणत नाही दादा मला शिळं पाकं द्या म्हणून. ज्याला गरज आहे तोच तुमच्याकडे येतो. मग तुकोबरायांना काय मागणीची गरज आहे? तुकोबरायांच्या घरी तर सगळंच आहे ना, काय कमी आहे? तुकोबराय म्हणतात अरे छत्रपती शिवाजी राजा धन पाठवतो आणि तुकोबरायांनी म्हणावं तुमचे एरवित धन ते मज मृत्युके सम. ओ राजे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय कमी आहे मला सांगा ना. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी काहीच कमी नाही. महाराज दुःख तर त्यांच्यापेक्षा आपलं अतिशय कमी आहे. अजून आपल्या गावात आपल्या अंगावर उकळतं पाणी टाकणारी बाई तयार झाली नाही. काय आपल्याला काठीनं मारणारा मंबाजीबुवा अजून आपल्या गावात नाही. सांगा ना मला. जगद्गुरु बर दिवाळ निघालं. दिवाळ निघणं वेगळं काढणं वेगळं. आता ईडी सगळ्यांना माहिती आहे. ईडी आले की दिवाळ निघतं आणि बॅलन्स शीट जर नीट सांभाळता आलं नाही तर दिवाळ काढावं लागतं. कळालं तर हे फरक आहे दोन्ही मध्ये. निघणं आणि काढणं याच्यामध्ये फरक आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाची वाताहात झालेली महाराज. आपण काय घालवलंय? अरे 500 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकला गळायला लागला तर रात्रभर झोप येत नाही आपल्याला. इथे काय रात्री 2 वाजता फोन करताय चंदू मिस्त्री कुठे आहे? असा स्लॅब टाकतात का? पैसे घेऊन गेला एमसील घेऊन ये आत्ताच्या आत्ता. रात्री किती वाजता? अरे पण ज्यांचं सगळं संपलं पृथ्वी बरे या दुष्काळे पिडा गेली. वा पिडा गेले बरे या दुष्काळे पिडा गेली. दुष्काळी अटिली द्रविणीला मानस. आता कधी दुष्काळ पडला हे गाथ्यात आलेलं नाही बरं का. कोणत्या साली पडला त्याच्या सण सणावळ्या. समजा एखाद्याने एखाद्याच्या कानामागं वाजवली. वाजवत असताना याच्यातलं त्याच्यातलं अंतर किती होतं? एल्बो काय होता? फ्रिक्वेन्सी काय होती? किती डेसिबल मध्ये मारली? काय गरज आहे? मारली. तसा दुष्काळ पडला. कधी पडला घेणं देणं नाही. पण तिथून पुढे तुम्हाला सांगतो देवाचा शोध बरं का बाहेर चालू होतो. नेहमी आयुष्यामध्ये ध्यानात ठेवा. ही जी माणसं जगतात ना देवाचा शोध बाहेर चालू होतो बाहेर आणि संपतो मात्र आतमध्ये. वाक्य ध्यानात ठेवा. त्याची पूर्णत्व आतमध्ये. रूप आणि नाम ह्या दोन्ही जरी वाटा असल्या डोळ्यांना रूप आवडतं आणि हृदयाला नाम आवडतं. ह्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी मुक्कामाचं ठिकाण एकच आहे. माझा विठुराया माझा हरणेश्वर. बस मुक्कामाचं ठिकाण एकच आहे. वाटा 2 वेगळ्या आहेत रूप नामाच्या. पण शोध मात्र बाहेर चालू आहे. आज लोक किती शोधतात ज्याच्या त्याच्या पद्धतीने शोधतात. अरे इंदापूरची लोक वृंदावनला आहे. आपल्या पुण्याची लोक वृंदावनला आहे. वृंदावनची लोक केदारनाथला आहे. केदारनाथची लोक खाटू श्यामला आहे. शोध बाहेर चालू आहे. पण तुकोबराय म्हणतात पूर्णत्व आतमध्ये आहे. सगळं संपलं तरी ते म्हणतात आम्ही सगळं सुकले आलेलो आहे. सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असो. कोणत्या भाषेवर बोलतात? कोणत्या आनंदाच्या लहरीवर बोलतात? काय तुकोबरायांचं जीवन आहे का सगळं संपलेलं असताना ते म्हणतात सर्व सुकले आलो सर्व अलंकार. काय असेल मला सांगा? कोणत्या अंगानं म्हणत असतील? मग ह्या मागणीचा उद्भव होतोच कसा? कोणत्या अंगानं होतो बा? आपलं सगळं संपलेलं असताना देवाला शिव्या घालणारी मी लोक पाहिलेली आहेत. देवाला नाव ठेवणारी लोक पाहिलेली आहेत. वारीला न जाणारी लोक पाहिलेली आहेत. मी नेहमी सांगत असतो पंढरपूरच्या वाटेवर जितका देव आम्हाला आवडतो
मी नेहमी सांगितलं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. मग आम्हाला गोड का लागत नाही हो? त्यांना गोड लागतं, ते आम्हाला गोड लागलं पाहिजे ना. पण आम्हाला लागत नाही, कारण ज्या इंद्रियानं तो भोगायचा आहे ती इंद्रिय रोगी झालीत आमची. विठ्ठला विठ्ठला. मला विठ्ठल मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. आपल्या डोळ्याला काय पाहायला आवडतं? डोळ्याला मोबाईल पाहायला आवडतो, डोळ्याला बाजार पाहायला आवडतो, डोळ्याला दुसऱ्याचा बंगला पाहायला आवडतो, डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या गाड्या पाहायला आवडतात. कधी स्वरूप पाहायला आवडलं आपल्याला? डोळ्याला काय आवडतं? बरं जाऊ द्या. हृदयात कुणाला साठवलंय आपण? जाऊ द्या. तिसरा प्रश्न आहे माझा. जितका देव मंदिरात आवडतो तेवढा घरात आवडतो का? जाऊ द्या. एखादा गृहस्थी पंढरपूरला गेला, पंढरपूरला दर्शन करून घरी आला आणि नातू पळत आला, नातवानं कमरेला मिठी मारली. मला सांगा, देव पाहिल्यावर आनंद जास्त झाला का नातवानं मिठी मारल्यावर? खरं बोलले हो तुम्ही. वा, काय मुरलाय. लोणचं कसं मुरतं प्रपंचात, तसे मुरलेले आहेत सगळे. त्यांनी एक मिनिटात सांगितलं बघा, काही अडचण नाही. याचा अर्थ आमचे डोळे रोगी आहेत. मला सांगा, नवरात्रीमध्ये पंढरपूरमध्ये खूप गर्दी असते, खूप गर्दी. पण पंढरपूरमध्ये जी गर्दी असते ती बाहेरच्या लोकांची नसते, पंढरपुरातल्याच लोकांची असते महाराज. आणि त्या स्त्रिया जास्त असतात. आणि त्या स्त्रिया का आलेल्या असतात? त्या आल्यात पांडुरंगाला घातलेले दागिने पाहिला. म्हणजे हिरण्यकश्यपूच्याच अवलादी त्या. मला सांगा, त्या पांडुरंग पाहायला आल्या का दागिने पाहायला आल्या? पण त्याच्यात असा एखादा विरळा, असा एखादी भाग्यवान, अशी एखादी चांगली व्यक्ती आहे, मला सांगा, चांगली स्त्री आहे, शुद्ध मनाची, तिचे डोळे निरोगी आहेत, तिचं मन निरोगी आहे, आजारी नाही. ती पाहते, मी पांडुरंग पाहिलेलाच आहे, पण दागिने घातल्यावर माझा विठुराय किती गोड दिसतो हे पाहायला इथे. काय ते कळालं तर पहा मी तुम्हाला. तिने पांडुरंग पहिला पाहिलेलाच आहे. आणि तुम्हाला मी सांगू का, देवाकडं देवच मागा. मी मगाशी बोललो, देवाकडं संसारातल्या वस्तू तुम्ही मागायला जाऊ नका, अजिबात नाही. आणि याच्यासाठी देवच मागत जा. संसारातल्या वस्तू तर काय होत राहणार आहे. आणि देवाशिवाय जो काही मागत नाही तोच भक्त असतो. किंबहुना भक्त देवाशिवाय कशाचा विचारच करत नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यांचं शुद्ध चित्त असतंय. भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता. सुधा तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा, सुधा करनिया चित्ता, तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा. भावे गावे गीतम शुद्ध करोनिया चित्तम. मायबाप, चित्त शुद्ध पाहिजे. काही उतर. नामदेवरायाचं उदाहरण आहे गोड. नामदेवरायांच्या घरी एकादशी आणि घरात खायला काही नाही. राजाई म्हणते, अहो पोरांना घरात काहीच खायला नाही. नामदेवराय म्हणतात, वैष्णवाच्या घरी जन्माला आलीत पोरं, त्यांना कळू नये का एकादशी आज? आणि जर एकादशी आहे हे जर कळत नसेल तर त्यांनी जन्मालाच माझ्या घरात यायला नको पाहिजे होत. बघा बरं. नामदेवरायांची बायको त्याच्या पुढची, ती म्हणली, महाराज मी तुम्हाला आजच्या एकादशीचं सांगत नाही हो, उद्या द्वादशी सोडायला घरात काही नाही, दाना नाही घरामध्ये. आणि असं म्हणताना गोणाईच्या डोळ्यात पाणी आलं, राजाईच्या डोळ्यात पाणी आलं.
बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेवराय म्हणतात काळजी करू नको, उद्या एकादशी सोडायला मी पोळ्याचं जेवण करतो. वेड लागले का महाराज, दाना घरात नाही चिमणी कोकलात, पोळ्याचं जेवण, तू काळजीच करू नको, मी करतो, माझ्यावर विश्वास आहे ना. राजाई म्हणली विश्वास ठेवलाय म्हणून तर अजून नांदते. नामदेवराय गेले पांडुरंगाकडे, हात जोडले. नामा आल्याचा आनंद झाला देवाला. नामा, आज सकाळी सकाळी रावळाकडं, देवा किती दिवस झाले जेवायला तुम्ही घरी आले नाही, विसरले का तुम्ही, उद्या एकादशी सोडायला आमच्या घरी या बरं. कुणाला सांगितलं? पांडुरंगाला. पांडुरंग म्हणतात नामा, घरी सगळी आहे का व्यवस्था, घरी सगळं आहे का साहित्य. देवा वेडा झाला का, जो तुला निरोप सांगायला येतो म्हणजे घरी असल्याशिवाय येतो का. बघा आता नामदेवरायचं, नाम यायला पाहिजे. देवा किती दिवस झाले तुम्ही घरी जेवायला आला नाही, नामावरचं प्रेम कमी केलं, येतो नामदेवा उद्या. तिथून निघाले, माग गेले कुठं, आई साहेबांक. आई साहेबांक गेले, तोंड बारीक केलं. बघा बरं का नामदेवराची स्ट्रॅटेजी. तोंड बारीक केलं, आई साहेबांनी विचारलं, नामा तब्येत बरी नाही का. नाही आई साहेब सगळं चांगलं आहे. मग तोंड का बारीक केलं. नाही, देव कधीच म्हणले नाही जेवायला येतो, पण आज म्हणले उद्या बार्शीला येतो घरी जेवायला. मग चांगलं झालं ना नामा. नाही म्हणले, देव म्हणत नाही कधी, ते स्वतःहूनच म्हणले येतो जेवायला, पण देवाला आवडतो असा स्वयंपाक माझ्या बायकोला करता येत नाही. पहा नामदेवराय. मग नामा, नाही माझी इच्छा आहे की देव उपवाशी राहू नये, बाकी काही नाही. असं करा, देव यायच्या अगोदर तुम्ही तेवढं स्वयंपाक करायला या. पण देव येतो म्हणले का, तेच म्हणले नाही येतो काय. मग आईसाहेब म्हणतात, जर देव येतो म्हणले, ते येणार असेल तर मी येणार. बघा बरं का आता इथं मेक या शब्दाची, ते येणार असेल तर मी येणार. आणि आपण काय मागतो देवाकडे जाऊन, देवा घर होऊ दे, देवा जमीन मिळू दे, देवा लक्ष्मी येऊ दे. आणि लक्ष्मी काय म्हणते, ते येणार असेल तर. हा, एवढंच वाक्य डोक्यात ठेवा, बाकी काय नाही. विठाला 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 विठाला. आई साहेब नामदेवरायला घेतलं ना, आई साहेब देवाकडे आल्या खरं खोटं करायला, रुजवात करायला. आणि नामदेवराय थोडेसे घाबरले, पण नामदेवराय भक्त शिरोमणी आहेत. ते आई साहेबांनी हाताला धरून आणलं नामाला, आणि देवाला काही विचारण्याच्या अगोदरच नामदेवराय म्हणतात, देवा उद्याचं पक्क आहे ना आपल्या घरी यायचं. देव म्हणले, नामा म्हणजे काय, शब्द दिलाय मी. बघा आई, दिलाय शब्द. झालं, रुजवात झाली. आई साहेब अगोदर आल्या, नामदेवराय अंगणात बसलेत विना घेऊन, आणि घरात तर काहीच नाही. आई साहेब बाहेर आल्या आणि डोक्याला हात लावला. नामा, तू तर स्वयंपाक करायला बोलवलं, घरात काहीच नाही. नामदेवराय म्हणले, आई साहेब हळू बोला. वर्षातून एकदाच लोक तुमची पूजा करतात, लक्ष्मी पूजनला करतात पूजा. पण जर तुम्ही ओरडायला लागल्या की मी ज्याच्या घरी आले त्याच्या घरात खायची पंचायत आहे, तर जग ते सुद्धा पूजा करायची नाही. आई साहेबांच्या ध्यानात आलं, रिद्धी सिद्धीद्वारा घरात पाहिलं, धनधान्याचं भांडार भरलं, स्वयंपाक केला, आणि 2 ताटं केली महाराज जेवायला. देवाचं वेगळं, नामदेवरायाचं वेगळं. नामदेवरायाला म्हणले बसा. नामदेवराय म्हणले, नामा म्हणे देवा, तुमचे तुम्ही जेवा, तुमचं तुम्हीच जेवा, तुमच्या बायकोनं तयार केलंय ते तुम्हीच खा, आणि तुम्ही जे आणलंय तेच तुम्ही खा, आणि उरले ते ठेवा नोकराशी. नोकर आहे मी तुमचा, काय विचार आहे मला सांगा. देवाचं नोकर बनून राहावं, देवाच्या डोक्यावर बसणारं तयार होऊ नये कधी, दुर्योधनासारखं. वाक्य ध्यानात ठेवा. अर्जुन असेल पायाजवळ बसतो, संत आणि देव यांच्या चरणाजवळ बसावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पर त्याला सगळं कळतं राव, त्याच्याकडे काय महाराज. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक घरी, हरी हा बालक घरी.
परिपक्व होतो, चित्त शुद्ध चित्तानं देव भेटतो. दादा, जाता जाता तुम्हाला एक दोनच उदाहरणं सांगतो. शुद्ध चित्त असेल तर काय होतं. जुनी माणसं शुद्ध चित्ताची होती आणि म्हणून आशीर्वाद तया जाती, आवडी चित्ती देवाशी. कुणाचे आशीर्वाद लागायचे महाराज? आता कुणाचे आशीर्वाद लागत नाही, कारण दुसऱ्याचं खाऊन खाऊन जिभेतली ताकद गेली. जीवा दगदा परांना हा, आणि दुसऱ्याचं वरबडून वरबडून हातातले आशीर्वाद द्यायची ताकद गेली. म्हणून लग्ना फिग्नाला आशीर्वाद द्यायला कोणाला बोलवीत नका जो. काही अगोदरच टिकती नाही त्यात, कुठं यांना बोलवत बसता. काहीच नाही. तुम्ही म्हणाल आमच्यासारख्या महाराज लोकांना अजिबात नाही. आमच्या गाड्यांवर सुद्धा मागे लिहिलं असताना सावधान ड्रायव्हर चालक शिकत आहे, त्यातले आम्ही आहेत. अजून मुक्कामाला जायची. काही नाही, काही नाही, काही नाही. आशीर्वादानं काही होत नाही दादा. तुम्ही चांगलं वागा, चित्त शुद्ध ठेवा. जुन्या लोकांचं चित्त शुद्ध होतं. मला सांगा, ज्ञान ग्रहण करताना सुद्धा आशीर्वाद लागतात, चित्त शुद्ध लागतं. बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यांना ज्ञात आहे, बोर्डाची परीक्षा आहे आणि तालुक्याच्या गावाला परीक्षा. लोक गावात येऊ देत नव्हती महाराज. खरं तर ही जात पात सगळं संपलं पाहिजे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. मला सांगा, गावच्या बाहेर झोपडी टाकली आणि घरून पीठ आणलं होतं. एक दगड, त्याच्यावर चटणी वाटायची आणि एकच भाकरी करायची. रामजी भाऊ, आमचे भीमराव खायचे. पेपर चांगला लिहि बरं बाळा, गालाचा मुका घ्यायचा, पोरग लिहून यायचं. पेपर संपले आणि बाबासाहेबांच्या नंतर लक्षात आलं की आपला बाप रोज एकच भाकर करत होता, आपण गेल्याच्या नंतर काय खात असेल. म्हणून विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवत होता? त्यावेळेस म्हाताऱ्यानं गाल खोल गेलेले, दाढी वाढलेली, डोळ्यातून पाणी आणलं, मिठी मारली. भीमराव, या म्हाताऱ्याचं पोट गव्हाच्या पिठानं भरणार नाही, बाजरीच्या भाकरीनं भरणार नाही. ज्यावेळेस तू शिकशील, मोठा होईल, लोक तुला साहेब म्हणतील, त्यावेळी या म्हाताऱ्याचं पोट भरेल. किती शुद्ध यातना आहे. मला विचार, किती विचार आहे. तुम्ही कधीतरी विचार करा. छोट्या छोट्या बाबासाहेब आंबेडकरांची आई सुद्धा तेवढी ताकदवान होती. भावानं अपमान केला पण भावाला दुखावलं नाही. भाऊ सारखा म्हणायच्या, काय येत नाही तू? पण ती म्हणायची, जोपर्यंत माझ्या अंगणात नोटा वाळत घालण्या एवढी ऐश्वर्यवान मी होत नाही, तोपर्यंत मी तुमच्या घरी पाऊल ठेवणार नाही. स्वाभिमानी होती. म्हणून बाबासाहेब, ज्ञानाला किंमत आहे महाराज, तुमचं काही असू द्या. म्हणून ज्ञान हे शुद्ध चित्तानं केलं पाहिजे. अलीकडं सगळं संपलं, पैशावर संपत्ती मोजायला आहे. आणि तुम्हाला सांगू का, बाहेरची संपत्ती वेगळी आणि मनाची श्रीमंती वेगळी. तुकोबरायांची मनाची श्रीमंती आहे, मनाची श्रीमंती आहे. तुकोबरायांची तब्येत बिघडली तरी पांडुरंगाला पत्र लिहिले पत्रिका प्रकरणामध्ये, आणि तुकोबराय म्हणले की आता मला येता येत नाही, काय करू, मी अडकलो इकडं. पण मनात विचार आला, मी पत्र लिहितो, देवाला राग आला. पण राग आला तरी चालेल, पण निदान बोलन तरी माझ्याशी. किती मोठं चित्त शुद्ध आहे मला सांगा. आणि नंतर विचार आला, एका संताने विचारलं, एवढी मोठी यात्रा भरते, जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. बघा, जत्रा म्हणजे जात्रा आणि यात्रा येत्रा. पंढरपूरची ती यात्रा आणि आपल्या गावातली असते ती जत्रा. जत्रा, हा, जत्रेत असतं नर्तन, यात्रेत असतं कीर्तन. इकडं नर्तन जे त्याला तमाशा म्हणतात, तमाशात सांगावं लागतं, कीर्तनात सांगावं लागतं पुढं सारखा, पुढं सारखा. तमाशात सांगावं लागतं माग सारखा. पण आपलं गाव भाग्यवान आहे, सगळी पहिलीच पुढे येऊन बसलीत महाराज. ऐका, खूप भाग्यवान आहे. जत्रा वेगळी. अरे एकानं विचारलं, एवढी यात्रा भरली तिथं, पांडुरंगाला तुला कुठं आठवण आहे? त्यावेळी डोळ्यात पाणी आणलं. तुकोबाराय म्हणतात, त्याला लेकरं आणि काय, पण मला माहेर मात्र एकच आहे. बस, त्याला लई लेकरं आहेत. विठू माझा लेकुरवाळा, त्याला खूप लेकरं आहेत, पण मला माहेर मात्र एकच आहे. माझा पंढरी विसावा आहे, माझा विठुराया विसावा. चित्त शुद्ध पाहिजे. आता चित्त शुद्ध कुठं? मला सांगा, बहिणीचं भावाबद्दल नीट राहिलं नाही. आता रक्षाबंधन आलंय बघा, काय नाही, काय नाही, काय नाही. बरं, तुम्हाला काय आला पाहिजे त्याची संपत्ती? तुम्हाला एकच वाक्य सांगू आजच्या कीर्तनात, बहिणीनं काही मागू नये आणि भावानं दिल्याशिवाय राहू नये. बस, हे भावा बहिणीचं प्रेम असलं पाहिजे. अलीकडं भाऊ बहिणी सुद्धा कोर्टात भेटायला लागल्या.
किती दुर्दैव आहे. मी कधी कधी त्या बहिणीनं काय मागावं. पूर्वी बहीण जी होती ना ती रक्षाबंधनला म्हणा की ना मुटकं करायची, एक उजव्या हाताचं एक डाव्या हाताचं. मला सांगा, ती निरंजन लावलेली, त्याच्यामध्ये टीका लावलेला, त्याच्यामध्ये सोनं अंगठी काय नाणं असेल ते टाकलेलं, भावाला ओवाळायची त्या निरंजनानं आणि भावाला सांगायची, जशी मी तुझी बहीण तशी जगातल्या सगळ्या स्त्रिया तुझ्या बहिणी आहेत, तुझी दृष्टी अशी होऊ दे. नंतर ते मुटकं अपसर्गानं आणि उपसर्गानं ओवाळायची. हे मला सांगा की कोणत्याही जगातल्या बहिणीचं शिलाचं रक्षण करताना, शरीराचं रक्षण करताना तुझं मुंडकं जरी छाटलं तरी आजच मी त्याच्यावर मुटकं ओवाळून टाकते. किती मोठा व्यापक विचार होता. गंध लावताना ती म्हणायची, दादा हा गंध नाही रे, माझं रक्त आहे. उद्या तुझं रक्त जरी सांडलं तर रक्ताचा टिळा करते की माझं रक्षण कर. सोन्याचं नाणं लावायचं किंवा अंगठी लावायची, दादा तुझ्या नशिबी नेहमी सोन्यासारखे दिवस राहू दे. मग अक्षदा टाकायच्या की तू 1000 चंद्र सूर्य पाहू देत, काय अक्षय जीवन जग 100 वर्षाचं. आणि नंतर परत निरंजन ओवाळायची, दादा ह्या निरंजनासारखी जळत राहील पण माझा पाय घसरू देणार नाही कधी. कारण बहिणीचा जर पाय घसरला तर भावाचा वजन कमी होत असतं. वाक्य ध्यानात ठेव, भावाचे अब्रू कमी होत असते. दादा या निरंजनी सारखी जळत राहील पण मी माझा पाय घसरू देणार नाही. फक्त दादा एकच ध्यानात ठेव, लग्न करून आले ना त्यावेळी आपल्या बापानं मला साडी दिली होती, आज बाप राहिला नाही रे, आई राहिली नाही, माहेर संपलं. आता काही अपेक्षा नाही, ज्या दिवशी मी डोळे मिटेल आणि मला बाहेर काढतील आंघोळीला त्याच्या अगोदर फक्त एक साडी घेऊन ये बस, बाकी काहीच नको. हे भाऊ बहिणीचं नातं होतं दादा. रक्षाबंधन त्याच्यासाठी आहे. आम्ही करतो काय मला सांगा, चित्त शुद्ध नाही. गणपतीचं आता आला गणपती आमचा, किती दिवस आला, चित्त शुद्ध आहे महाराज. त्या गणपतीला सुद्धा वाटत असेल मी का येतो पृथ्वी तलावर दरवर्षी. एवढी वेगवेगळी गाणी जी आपल्याला ऐकवत नाही आणि खुशाल नाचतात ह्या महिला मुली. अरे 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 अरे, एक काळ असा होता, नाचायला जमीनदार लोक जी होती ना, ते नाचायला स्त्रिया पैसे देऊन आणायच्या आणि घरातल्या स्त्रिया स्वयंपाक करायला होत्या. आता पैसे देऊन स्वयंपाक करायला घरातल्या स्त्रिया आहेत, बाहेरच्या स्त्रिया आहेत. कळालं का मी काय बोललो. बघा, जे जमीनदार होते, जे हौशी होते, हे पैसे देऊन नाचणाऱ्या स्त्रिया आणायच्या आणि त्यांचा नाच बघत बसायचे. घरातली स्त्री उंबरा ओलांडत नव्हती. स्वातंत्र्य मिळालं, स्वैराचार झाला, आता स्वयंपाक करायला रोजानं पैसे देऊन बाया आहेत आणि नाचायला घरातल्या स्त्रिया आहेत. रस्त्यावरचं बिगर तिकिटाचं पाहत राहते. किती अवघड. मी कधी कधी विचार करत असतो, अरे हा उत्सव झाला की मनोरंजनाची साधनं झाली दादा, आम्हाला काही कळेना. मी कधी कधी विचार करत असतो, गणपती बाप्पाला सुद्धा वाटत असेल का हे काय चाललंय. अरे आणताना आनंद असावा आणि जाताना दुःख असावं. आमचं दुर्दैव असं आहे, जाताना सुद्धा मिरवणूक काढून आम्ही गणपतीला बोलवतोय. किती दुर्दैव आहे. व्यसनी नशाखोर पोरं, आम्ही कधी कधी रात्रभर चालणाऱ्या जुगारी, गणपती बाप्पाला काय वाटत असेल मला सांगा. आम्ही चिंतन करावं याचं. म्हणून गणेश उत्सव सुद्धा लोकमान्य टिळकांना जो अपेक्षित होता, गणेश उत्सव भक्तिभावाचा जो होता, गणेश उत्सव जो अंतर्मनातला गणपती आहे, त्याला आम्ही बनवावं. कोणता? अरे मळाचा गणपती पार्वतीनं केला म्हणजे काय केलं तर अंतरंगातला मळ काढणं आणि शुद्ध भावानं त्या गणरायाला शुद्ध मनानं पूजणं, एवढंच पार्वतीची इच्छा होती. आणि याच्यासाठी तो मळाचा गणपती केला. हे रूपक आहे. आम्हाला ज्या दिवशी कळेल की ज्ञानानं गणपती पूजायचा आहे, ज्ञानानं विठुराया पूजायचा आहे, त्यावेळी इंद्रिय निरोगी राहतील, ती आजारी होणार नाही. महाराज विठ्ठला विठ्ठला. मग मला एवढंच सांगायचं होतं की तुकोबरायांना काय कमी आहे. संपत आली माझी वेळ. माझी कीर्तन अशीच महाराज, कधी सुरू होतात, 9:45 वाजायला आले. 15 मिनिटामध्ये किती कीर्तन सुरू आहे तेवढं सोडेल, कारण मला उद्या धाराशिवला भागवत कथेला पोचायचंय. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि थोडे परी निरे. माझं असं म्हणणं आहे, फार कीर्तनकारांना अभंग सोडत बसावा याच्यात कीर्तनकाराचं यश नाही. श्रोत्यांनी घरी जाऊन गाथा उचकावा आणि या अभंग काय अनुषंगानं मांडला कीर्तनकारानं याचा विचार करावा, याच्यात कीर्तनकाराचं यश आहे.
याच्यातच यश आहे. मला सांगा तुकोबरायंक काय कमी ते म्हणतात गाढवाचे घोडे. हा मला सांगा ब्रह्मदेवानं गाढवं तयार केली. ब्रह्मदेवाला एकदा वाटलं खाली वाकून पाहावं आपण तयार केली गाढवं काय करतायत. तुम्ही का हसला मला माहिती नाही, पण ब्रह्मदेवाला वाटलं मी केली गाढवं काय करतात बुवा, येतात का हरणेश्वराकडे रोज. पण त्यानं पाहिलं गाढवं उकिरड्यावरच. शेवटी त्याला वाटलं जाऊ दे, पश्चाताप झाला ब्रह्मदेवाला, मी गाढवाचे घोडे करतो. करता येईल का हो? करता येईल का? पण तुकोबराय म्हणले आम्ही करू, आणि केले. ज्यांनी तुकोबराला शिव्या दिल्या दिहूत, ज्यांनी निंदा केली, ज्या तुकोबरायांना मारलं, तेच तुकोबरायांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिले. हे गाढवाचं घोडं करणं आहे. आणि अजून जरी नसलं तर तेव्हापासून तुकोबरायांनी लिहिलेली गाथा तेवढंच काम करते, गाढवाची घोडी करणं. वेगळं काही करत नाही. मग ज्या तुकोबरायांकडे ताकद एवढी आहे महाराज, त्या तुकोबरायांना मागायची गरज काय. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. ऐका ना, मी कधी कधी विचार करतो की मनानं मन देवाकडे जडणं आणि रूपाकडे जडणं आणि ते गोड नाम मुखात असणं हे किती महत्वाचं आहे. याचं चिंतन करत असताना तुकोबराय म्हणतात या चरणामध्ये काही मागितलेलं आहे. कोणाकडं किती केव्हा आणि काय मागावं हे ज्याला कळालं. पहिल्या चरणात मागितलं काय मागितलं, माझे डोळे तुझ्या रूपावर जडू दे. किती जडू दे? सदा. कुणाकडं मागितलं? हा, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. परमेश्वराकडे मागितलं. कुणाकडं किती कसन केव्हा मागायचं एवढं जर कळालं ना का जीव आनंदी झाला म्हणून समजा. कुणाकडे काही मागत जाऊ नका. बरं तुम्ही म्हणाल मग एवढे तुकोबराय ताकदीचे होते, त्यांना मागायची काय गरज आहे? त्यांनी स्वतःसाठी मागितलं नाही. मंदिरात गेल्यावर आपल्याला कळावं काय मागावं, याच्यासाठी तुकोबरायांनी आजच्या अभंगाचं पहिलं चरण सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती.
माझे डोळे जडो तुझे मूर्ती, तुझ्या मूर्तीवर माझे डोळे राहू दे. किती राहू दे तर सदा, सतत. गीतेमध्ये सतत शब्द खूप वेळा आला. सततम कीर्तयंतो मा, ही अवस्था जी आहे जो सतत 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 वार्षे विनसागरू, जैसा जळी नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. तो सतत सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. देवाकडे काही मागत नाही, तुझ्या मूर्तीवर माझे डोळे सदैव जडू दे. बरं 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 बरं. का जडू दे? तर तुझं रूपही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई माझा प्रेम सर्व काळ, देई माझा प्रेम सर्व काळ, हे देई माझा प्रेम सर्व काळ, देई माझा प्रेम सर्व काळ, हे देई माझा प्रेम सर्व काळ, देई माझा प्रेम सर्व काळ, हे देई माझा प्रेम सर्व काळ, देई माझा प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 हे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हे देई माझे प्रेम, देई माझे प्रेम सर्व का मागितलं तर गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. कुणाकडं मागितलं? ज्याचं रूपही गोड आहे, ज्याचं नामही गोड आहे. काय मागितलं? देई मज प्रेम. किती मागितलं? सर्व काळ. या जगतामध्ये प्रेम कुणी कुणालाही देऊ शकत नाही महाराज. एखादा म्हणत असेल ना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, समजायचं ते खोटं बोलते. पंचदशीच्या पहिल्याच प्रकरणात आलं, नवारेस कामाय सर्वम पतिक प्रिय कामाय भवती. पंचदशी सांगते या जगात
एखादा माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो ते सुद्धा स्वतःसाठीच, वा वा. आणि स्वतःवर प्रेम करतो ते सुद्धा स्वतः ते दुसऱ्यासाठी कधीच नसतं. एखादा म्हणतो ना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि हे सगळं खोटं असते महाराज. ऊस तोडणारे सुखी आहेत. ते दोघं नवरा बायको गाडीत ऊस भरत्यात, 4 वाजता उठून मधी झाडाखाली गाडी थांबवत्यात, त्याला जुकाट लावतात, वरती बसून मिरची भाकर एकमेकाला भरवीत खातात, आनंदी आहे. आणि जे IT मध्ये आहे ना, नवरा बेंगलोरला, त्याची बायको पुण्यातून इकडून व्हॉट्सअपवर लव यू मिस यू, सगळं खोटं, काही नसते महाराज. ते म्हणजे नवारे पतिक प्रिय कामाय प्रिय भवती, पंचदशीने सांगितलं. अरे सगळं खोटं. आणि तुम्हाला मी सांगू का, या जगात जर एखादा म्हणत असेल ना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्यावेळी तो म्हणतो ना माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यावेळी जी हवा जाते ना, त्यावेळी आतला प्रेमाचा दिवा विझलेला असतो, आतलं प्रेम नासलेलं असतं. त्यामुळं प्रेम नये दाखविता बोलविता चित्त चित्ता जाणत असे, म्हणून संतांनी सांगितलं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देव सगळं देईल महाराज, मोक्ष देईल, पण प्रेम देत नाही कुणालाही. कोणा कंजूस आहे त्याबाबत. मक्खी चूस आहे. कसा आहे मक्खी चूस कळतं काय? चहात जर माशी पडली तर वरती काढायची, चोखायची, पण चहा वाया जाऊ नाही द्यायचा. देव मोक्ष देईल महाराज, पण प्रेम देत नाही, प्रेम देत नाही. प्रेम अनमोल आहे, प्रेम अनमोल आहे, प्रेम मूल्यवान आहे, आणि प्रेम दुर्मिळ आहे. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. प्रेम कुठेही मिळत नाही, कुठेही मिळत नाही. आणि दादा हे जे दिसतंय ना, हे प्रेम सगळं, हे सगळं झूट आहे. लग्न करायच्या अगोदर जे पोरगं म्हणतं ना मी तुझ्यासाठी तारे आणीन, तुझ्यासाठी चंद्र आणीन, ते लग्न करून आल्यावर राखेल टाकून तिला जाळीत. कुठं प्रेम राहिलं मला सांगा ना. आताच्या पोरींनी फार पाया पडून जगायचे. रे तुझ्या बापानं 1 चप्पलचा जोड माहितला तर 5 आणून दिले, तू 1 कपड्याचा जोड माहितला त्यानं 5 आणले रे. रात्रभर राबलं, व्याजाने पैसे काढले, पण तू ज्यावेळी निघून जाते ना घरातून, त्यावेळेस ते पोलीस स्टेशनला वाघासारखा बाप जमिनी वासरू गाळी ढसा रडत असतो. ते बाप म्हणते साहेब काही करा पण माझ्या लेकीला आणा. वाक्य ध्यानात ठेवा. 20 वर्ष काचेसारखं वाढवलंय तुला. ए पुरी, तुझ्या आयुष्यामध्ये 2 वर्षासाठी मिळालेल्या पोरासाठी तू आईबापावर केस करायला निघते. किती दुर्दैव आहे. म्हणून मी सांगितलं हे प्रेम वगैरे काही नसतं. प्रेम मागायचं तर फक्त देवाकडे मागा आणि संतांकडे मागा, बाकी कुणाकडे मागू नका. तुम्हाला मिळणारही नाही देवात, मिळणारही नाही. ते मिळेल ती वासना, मिळेल तो स्वार्थ, मिळेल तो लोभ, मिळेल तो माणसाच्या आतमध्ये बसलेला राक्षस, प्रेमाचं पांघरून घेतलेला. पण खरं प्रेम जर मिळेल, एक तर संतांकडे मिळेल, एक आईबापाकडे मिळेल, आणि एक देवाकडे मिळेल. बास तिघांकडेच मिळेल. तुम्ही मोठं व्हावं हे तुमच्या भावालाही वाटत नाही, ना तुमच्या शेजाऱ्याला वाटत, ना तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटत. अरे फक्त बापाला वाटत असतं की माझं पोरगं माझ्यापेक्षा मोठं व्हावं, आईला वाटत असतं माझ्यापेक्षा मोठं व्हावं. आई नेहमी कडेवर उचलून घेते, कारण तिला वाटतं मी जिथं पाहते तिथं माझ्या लेकराला पाहता यावं. बाप नेहमी खांद्यावर उचलून घेतो, कारण का बाप कधीच कडेवर उचलून घेत नाही. बाप खांद्यावर उचलून घेतो की मला जे पाहता आलं नाही ते माझ्या लेकराला पाहता यावं. पण संत मात्र भागलेलं शिनलेलं उचलून घेतात आणि आपल्या सारखंच करतात. पुढचंही पाहू नका, मागचंही पाहू नका. हे संत आहेत दादा. आणि म्हणून आपल्या आमदार तुम्हाला सभापती करीन, आमदार तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष करीन, आमदार तुम्हाला सरपंच करील, आमदार तुम्हाला तंटामुक्ती अध्यक्ष करीन, पण आमदार कधीच तुम्हाला आमदार करणार नाही. हे लिहून ठेवा. आणि लागा माझ्या ज्ञानोबरायच्या नादी, आपण लागा माझ्या. तुम्हाला नाही त्यांच्यासारखं केलं तर कीर्तन करायला सोडून देईन दादा. आपणा सारखे करती काळ वेळच नाही. आणि देव बास, तुम्ही देवाला आपलं करा. एकच वाक्य सांगतो, ज्या दिवशी जग तुम्हाला नाकारेल ना, ज्या दिवशी जग तुम्हाला ठोकारेल,
जग तुम्हाला नाकारील, जग तुम्हाला त्रास देईल, जग ज्या दिवशी तुमची निंदा करेल, जग ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आता जग सोडावं, त्या दिवशी देव तुम्हाला जवळ बसून घेईन दादा. हे वाक्य ध्यानात ठेवा. त्या दिवशी देव जवळ घेईल. ज्या दिवशी जग बोलायचं बंद करील, ज्या दिवशी नातेवाईक तुमच्याबरोबर बोलायचे बंद करतील, ज्या दिवशी स्वार्थी जग तुमच्या बरोबर संभाषण बंद करेल, त्यावेळी देव तुम्हाला एक काठी देईल, त्याचं नाव मौन असेल. आणि त्या मौनात तुम्हाला देव सापडेल. मौनार्थ सर्वार्थ साधन, मौन सर्वार्थ साधन. मौनातच तुम्हाला ईश्वर मिळेल. ऐका रे, जाता सांगून जातो, आपल्यासाठी देवासाठी आपल्या डोळ्यात पाणी येणं ही परमार्थाची सुरुवात आहे. सुरुवात आहे दादा. पण आपल्यासाठी देवाच्या डोळ्यात पाणी येणं हा परमार्थाचा शेवट आहे. शेवट आहे. अजून पुढे सांगू, आपल्यासाठी जग युजलेस होणं ही परमार्थाची सुरुवात आहे. आपल्यासाठी जग संपलं ही परमार्थाची सुरुवात. पण ज्या दिवशी जगासाठी आपण युजलेस हो, जगाच्या दृष्टीनं आपण मरू, त्या दिवशी आपलं जीवन चालू होईल आणि ते देवाकडे चाललेलं असेल. ते परमार्थाचा शेवट आहे. आणि म्हणून जाता तर तुम्हाला सांगतो, प्रेम दुर्मिळ आहे, प्रेम मौल्यवान आहे, प्रेम कठीण आहे, कुणालाही मिळत नाही, कुणालाही मिळत नाही दादा. आणि जी गोष्ट मौल्यवान आहे, सांभाळणारा तेवढा ताकदवान लागतो. मला सांगा, मुलीला पाहिला, आणि घरात असतंच आहे राज महाराज. लोक म्हणतात बायकोचं ऐकू नये. माझं तर म्हणणं आहे, स्त्रियांनी पतीला आपल्या मुठीतच ठेवावं. लोक म्हणतात बायकोचा बैल आहे, त्यात काय नवल आहे, ब्रह्मच मायेच्या ताब्यात आहे. त्यामुळं असं कोणी समजू नये. आणि असंही आपण ताब्यातच आहे ना महाराज. तुम्हाला वाटलं बटाट्याची भाजी खावा आणि यांना वाटलं आज पावटा खावा, घरात भाजी कोणती होती? शाबास, तुम्ही मुरलेलेच आहे. मी मगाचपासून अभ्यास करतोय तुमचा. तुम्हाला अशी सत्ता. बरं, यांनी तुम्ही काही करा, होणारच नाही तुमची बटाट्याची भाजी. तर ह्या फक्त तुम्हाला विचारणार काय करू. तुम्ही म्हणले ना बटाट्याची भाजी करा, ते म्हणतील परवा दिवशी तर केली होती. मग तुम्ही म्हणले ना वांगी कर, नाही कीड लागलेली भेटतात मार्केट. मग तुम्ही म्हणले बेसन कर, काय ते बेसन खाता. हा शाबास. यायचं कुठं होतं, मुक्काम पोस्ट पावटा. त्यामुळं तुम्ही चिंता करा, माया सुधरू देत नाही. ही महदादी माझी माया, ही माया एवढंच नाही. हा बाबा बसलाय ना, हा स्मशानातच बसतो, म्हणजे गावाच्या बाहेरच आहे. आता तुमच्याकडे आहे, गावाच्या जवळ आहे, भाग्यवान आहे तुम्ही. पण मला एकाने विचारलं होतं, शंकर भगवान गावाच्या बाहेरच का बसतात? म्हणलं त्यांना वाटलं गावातल्या भूतापेक्षा इकडची बरी. ही कधी उठत आहेत, 2.5 वर्षांनी 1 वर्षांनी, कधी त्यांना वाटन तेव्हा. हे उठत नाही. येणेची देहाभिमानी. मला सांगा, स्मशानात वास केला यानं, याचं कारण काय? पण तुम्हाला सांगतो, हा बाबा वैरागी आहे, वैराग्यवान आहे, इंद्रिय ताब्यात आहे. तप केलं तर 1000 वर्ष तप केलंय, पण सारखी गीता वाचत होते. पार्वतीनं विचारलं एक दिवस येऊन, जगत जननी भवानीनं, म्हणले माझ्याकडे काही ध्यान आहे की नाही, का नुसतीच गीता वाचिता? काय त्या गीतेत एवढं का तुमचं माझ्याकडे ध्यान नाही? त्यावेळी भगवंतानं वर पाहिलं, देवी स्वरूपका तुझे जैसे नित्य नूतन नवे गीता तत्व. हे देवी, तू जशी रोज सुंदर दिसते ना, तशी मला गीता रोज सुंदर दिसते. म्हणजे याचा अर्थ पार्वती शंकराला ताब्यात ठेवण्यासाठी रोज चांगली राहत होती, शृंगार करीत होती. बायकोनं शृंगार आपल्या नवऱ्यासाठी करावा, नवऱ्यानं सुद्धा आपल्याच बायकोला पाहावं. आता तुमचं 5G लेट चालू झालं. पाहावं महाराज. बायकोला आनंद कशात आहे? नवऱ्यानं म्हणावा काय सुंदर दिसते. आम्ही हे नटतो कायसाठी हो? मला सांगा. हा फेटा, हे गंध, हे मोठ्या राजकीय लोकांनी मोठे मोठे ट्रिप आणि फेफा काढण्यापेक्षा ना यांचं आरोग्य जरा चेक करावं. या आया जर नीट राहिल्या तर आमचे प्रपंच आहेत. वाक्य ध्यानात ठेवा, नाहीतर अवघड आहे. यांचे आरोग्य तपासणी शिबिर करावे. ह्या जात नाही दवाखान्यामध्ये, स्वतःचा आजार स्वतः काढतात. घर यांच्यावर अवलंबून आहे आमचं. आणि तुम्हाला मी सांगतो, पुरुषानं किती हुंदडा, 40शी नंतर या माऊलीचीच तुम्हाला आठवण येणार. हे वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही. विठाला 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 विठाला. मी सांगत होतो प्रेम
नाजूक आहे, मौल्यवान आहे. जेवढं नाजूक आहे तेवढं हाताळणं. मुलगी पाहायला पाहुणे येणार, संपवतो कीर्तन बघा. पाहुणे येणार म्हणल्यावर बाईनं आवरावर केली घराची. आता आवरावर काय करायची, बाहेर जे पडले ते फक्त कपाटात कोंबायचे, यालाच आवरा सावर म्हणायची, बाकी काय. मग पाहुणे गेले कपाट उघडलं का अख्खं ब्रह्मांड अंगावर येतं, तो नंतर. पण येत असते. मला सांगा, पाहुणे आले, गालीचा टाकला, बसले. त्या बाईनं फुलपात्र घेतलं, ट्रे घेतला, त्यात पाणी भरलं आणि पप्याला सांगितलं, पप्या पाहुण्यांना पाणी नेऊन दे. पप्या वेंधळा. पप्या गेला आणि त्याचा पाय टिपवायला अडकला. त्यानं पाणी सगळं सांडवलं. बाईला लय राग आला. पडद्याच्या आड कान पिरगळला. झालं, पोरगी कांदा पोहे घेऊन गेली. कांदा पोहे घेऊन गेल्यावर लग्न जुळलं आणि लग्न जुळल्याच्या नंतर आता चहा द्यायचा. वारकऱ्याला ज्या कपात चहा दिला जातो, कीर्तनकाराला ज्या कब्बशीत चहा दिला जातो, त्या कब्बशीत जावयाला आणि व्याह्याला चहा दिला जात नाही. तो ठेवणीतली कब्बशी काढली, 5,000 रुपयाच्या, सेट नाही एक. आणि आता त्या चहा ओतला ना. आता पप्याला आवाज दिला नाही, आता आवाज दिला, अहो नीट घेऊन जा, खाली पाहून जा, वर पाहून चालू नका, सोयरीक तुटली तरी चालेल. पण कब्बशी फुटता कामा नाही. जे मौल्यवान आहे त्याला सांभाळणारा सुद्धा तेवढ्या ताकदीचा लागतो. म्हणून देव प्रेम सुख फक्त भक्तांना आणि संतांना देतो, बास. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती स्वयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वर देई, संचरोणी राही हृदयी माझ्या. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठोबा रखुमाई, आमच्या डॉक्टर मॅडम आहेत, त्यांच्या सासऱ्याच्या वर्षश्राद्धाला आलो होतो मी. आणि मला घाई होती, पुढं कुठंतरी कीर्तन. त्यांनी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचं एक चित्र स्वतःच्या हाताने काढलं होतं, ते राहिलं होतं. ते देण्यासाठी डॉक्टर आज परत इकडे आले. म्हणजे किती प्रेम असतंय. आमच्या सुरेश भाऊनं एक झाड दिलं. आयुष्यभर घरात पाहिलं तर मला सुरेश भाऊची आठवण येईल. कुठे गेलं, हा वा क्या बात आहे. इतकीच वैभव संपन्नता, औदार्य, दातृत्व हे सगळ्यांकडे नसतं दादा. म्हणून आमचे कांबळे साहेब असतील, सुरेश शेट असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. खरं तर देवाला बोलवलं की बाकी कोणत्या सुखाची गरजच नाही, सगळी सुखं आपोआप येतात. रिद्धी सिद्धी दाराच्या जवळ येते. म्हणून त्याच्या पायाजवळ सगळं सुख आहे. हे जरी असलं तरी या श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्व शिवपूजेचं सांगितलेलं आहे. कुणेका ब्राह्मण स्त्रीनं नशेमध्ये असताना गाईचं वासरू जरी कापलं, पुढं चांडाळीन झाली असं म्हणतात. आणि ती या श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी त्या बेलाच्या झाडाखाली बसायची, भिक्षा मागत. कुणीतरी बेल आणून दिला, पैसा मागं फेकून दिला, लिंगावर पडला आणि नामगजर कानावर येत होता. सगळीकडे भजन चालू होतं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा भजन करा. हर हर भोले नमः शिवाय, ओम शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हरणेश्वराय शिव हरणेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
हर महादेव. हरणेश्वर भगवान की जय. एक दीड मिनिट आपण जप केला, पण असं समजू नका की आपल्या मुखातून गेला तेवढाच जप झाला. एवढे जे बसलेत ना इथं, यांनी केलेला जप सुद्धा आपल्या वहीत लिहिला गेला. हा यज्ञ झाला. काय झाला? हा, एकट्यानं करतो ते चिंतनी आणि सगळीकडे केलं जातं ते चिंतन. म्हणून सगळेजण एकत्रित आपण जप केला. तुकोबराय म्हणतात, देवा माझे डोळे सदा तुझ्या मूर्तीवर राहो. एवढंच नाही, तुझं नाम माझ्या मुखात राहू दे, कारण तुझं गोड रूप आहे, नाम तुझं गोड आहे. तू मला सदैव प्रेम दे. विठू माऊली हाची वरदी, संचरुणी राही हृदयी माझ्या. आणि तुकोबाराय म्हणले, आता काहीच मागायची इच्छा राहिली नाही. तुझ्या पायाजवळ सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम दे, मज प्रेम सर्व काळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम दे, मज प्रेम सर्व काळ. गणेश महाराज, त्यांचे विद्यार्थी, आदरणीय गुरुवर्य, माझे गुरुबंधू, दोन्ही गायक, चोपदार काय असतील, विनेकरी, साऊंड सिस्टीमवाले, साई क्रिएशन यूट्यूब चॅनल, तुम्हाला सगळ्यांना दंडवत घालतो. कांबळे साहेब असतील, सुरेश शेट असतील, तुम्हाला धन्यवाद देतो. नरोटे डॉक्टर आमचे एवढा व्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय सोडून 2 तास कीर्तन ऐकायला बसले, त्यांनाही दंडवत घालतो, धन्यवाद देतो. झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर समर्पित करतो. कांबळे दादा आणि माजी आमदार गणपतराव पाटील यांना सुद्धा या त्यांच्या आत्म्याला पुढच्या मार्गक्रमणासाठी या पुण्याचा काही हिस्सा आपल्यातला थोडा थोडा देऊन त्यांनाही सुखी आत्मा प्रवास हो, एवढी अभिलाषा व्यक्त करून वाणीला याच ठिकाणी विराम देतो. हरणेश्वराच्या चरणावर प्रणिपात करून, हे दयाघणा, हे कृपाकर शंभो, आम्हाला सद्बुद्धी, सन्मती आणि सदैव तुझ्या चरणाजवळ वास देवडीचा अभिलाषा व्यक्त करून वाणीला विराम देतो. तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हरी तुकाराम तुकाराम. विठ्ठल